नमस्कार म्हणजे मी संदेश म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे आज आपण आहोत मंडणगडमध्ये आलो आहोत. आपण एका संस्थेमध्ये सभासद आहोत. उमेद म्हणून एक हात मदतीचा या संस्था आहे. या संस्थेमध्ये आपण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समिती संघटित केलेली आहे. तर त्याचा कार्यक्रमाचा पहिला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण मंडणगड नगरपंचायत हद्दीमधील साफसफाईचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यासाठी उमेद म्हणून ही संस्था आहे आणि एक हात मदतीचा आहे बघा इथे दिलेला आहे. हे संस्था आहे आणि त्याच्यामार्फत आपण आज काम करणार आहोत संस्थेमार्फत. त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून अमित दगडू बैकर, शेनाळे विभागातील म्हणजे शेनाळे पोलीस पाटील, त्याचप्रमाणे आणखीन काही मंडणगड तालुक्यातले काही लोक आहेत. तर तहसीलदार वगैरे म्हणजे सरकारी कर्मचारी, तहसीलदार, BDO, गटविकास अधिकारी असे काही अनेक शासकीय अधिकारीसुद्धा आहेत. तर ह्या संस्थेमध्ये आज आपण मंडणगड तालुक्यामध्ये जो कार्यक्रम राबवणार आहोत. तर चला आपण त्या कार्यक्रमासाठी पुढे जाऊया. मंडणगड एस टी स्टँड समोरचा परिसर आहे सगळा. देव तुटतील दादा. थांब आलो मी. देव तुटते माने थांब 2 मिनटं. थोडं काय करता बघा नाही गो. खालून मारा, बुंदात मारा. एक सेवाभावी संस्था आहे उमेद आपत्ती स्थापन एक हात मदतीचा. गाडी काय माहिती बसले वाटतं कुठेतरी. नमस्कार. आज उमेद ही आमची एक सामाजिक संस्था असून आम्ही सगळी सामाजिक कार्य करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या उद्देशानं आज आम्ही माझा मंडणगड सुंदर मंडणगड या स्वच्छता अभियानाखाली आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत आणि इतर अजून बऱ्याचशा सामाजिक कार्य आम्ही करण्याचे सगळ्या पोरांचं मनोगत आहे आणि त्यांना घेऊन मी हे सगळं करणार आहे. माझे पाठबळ सगळी माझी मुलं आहेत, माझी आतकोलची, शेनाळे गावची, बाकीची तालुक्यातील बरेचसे मुलं माझी सपोर्टिव्ह आहेत आणि ते लोक मला मदत करत आहेत. याच्या सहकार्याने मला हे बळ मिळतं आहे की हे काम आपण चांगलं आहे ते करायला पाहिजे, केलं पाहिजे, समाज उपयोगी काम करायला पाहिजे. धन्यवाद. पण फुलकर
नमस्कार सगळ्यांना. आत्ताच आपण रॅली काढली आणि उमेद या संस्थेच्या मदतीनं आपण स्वच्छतेचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं. महसूल पंधरवडा चालू आहे आणि महसूल पंधरवड्याअंतर्गत आज आमच्या नैसर्गिक आपत्ती या विषयावर सुद्धा आमची कार्यशाळा आहे. त्या संदर्भात इथे आपल्या सगळ्यांना थोडीशी माहिती देतो की आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसाळ्यामध्ये अनेक आपत्ती आपल्या गावामध्ये शहरामध्ये होऊ शकतात आणि अशा वेळेला जास्त करून पाण्यामध्ये बुडणं, पाण्यामध्ये वाहून जाणं अशा प्रकारच्या ज्या आपत्ती होऊ शकतात त्याला काळजी काय घ्यायची आणि त्यासाठी शासनाने ही जी यंत्रणा ती तात्पुरती जी आता आपल्याला इमर्जन्सीला प्राथमिक उपचार म्हणून पाठवलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे जॅकेट्स आहेत, त्याच्यामध्ये बोये आहेत की जेणेकरून माणूस तरंगू शकतो, त्याला मदत करणारा माणूस पण तरंगू शकतो आणि त्यांना ही जी प्राथमिक आहे मदतीचं साहित्य होऊ शकतं. या व्यतिरिक्त आत्ता आपल्याला नुकतीच एक घटना आपल्याकडे पालघर येथे घडली, ज्या वेळेला भरपूर पाऊस 210 mm पाऊस मंडणगड तालुक्यामध्ये या भागामध्ये पडला होता आणि त्यावेळेला सर्व नद्यांना पूर आले होते. पालघर येथे भारजा नदीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि तिथले दीपक तांबुटकर नावाची एक व्यक्ती पाण्यामध्ये वाहून जात होती आणि तिथल्या धाडसी तरुणांनी 7 ते 9 जणांनी त्यांचा जीव वाचवला. त्यावेळेला हे साहित्य आपल्याला उपयोगी पडलं आणि या साहित्याचा वापर करून त्यांनी त्याचा जीव वाचवला. सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक आपत्तीमध्ये काय असतं की कोणाचाही जीव, प्राण्याचा असो किंवा मनुष्याचा असो, जीव वाचवणं, जीवन हानी झाल्यानंतर पंचनामे करण्यात काय अर्थ नसतो. त्याच्यावर तात्काळ तिथे आपण धाव घेऊन त्याचा जीव वाचवला आहे आणि याच्यामध्ये आपल्या महसूलचे पण आमचे अधिकारी कर्मचारी होते आणि पालघरमधले ग्रामस्थ होते. त्या सगळ्यांचा परवाच सत्कार इथे पंचायत समिती हॉलला झाला. त्यावेळेला हे साहित्य जे आपल्याला ते उपयोगी पडलं. आपल्याकडे या साहित्याबरोबर तिथे जे असणारं आपल्या हातामध्ये रिकामे कॅन असतात पूर्ण भरलेले, त्याच्यानंतर नारळाच्या सुकडी असतात, तिथं जी फळ्या असतात, अशाचा सुद्धा वापर आपण करावा. यासाठी जे नैसर्गिक आपत्तीचं प्रशिक्षण असतं ते आपण NDRF तर्फे गेल्या वर्षी देण्यात आलं होतं. यंदाही हे प्रशिक्षण आपण तालुक्यामध्ये उपलब्ध करावं असं मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि या सगळ्या आजच्या ज्या आमच्या उपक्रमाची आपल्याला माहिती दिली. धन्यवाद. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू झाला होता आणि 8:15 दरम्यान सुरू झाला होता आणि त्यासाठी लोकांसाठी नाश्ता, चहा पाणी नाश्ता ही मंडणगड नगरपंचायत अधिकारी यांनी ही नाश्त्याची सोय व्यवस्था केली होती. आणि त्याचप्रमाणे ही थोडीशी माहिती आहे जी आपल्याला इमर्जन्सीमध्ये म्हणजे महिन्याने असेच कार्यक्रम करत राहा. तरीही त्यामुळे बसस्थानक किंवा आपलं जे शहर आहे ते स्वच्छ राहील आणि कुठली रोगराई होणार नाही. अशा तऱ्हेने धन्यवाद उमेद फाउंडेशनच्या.